माझ्या शाळेत प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे, स्मार्ट टीव्ही आहे, ज्याच्यामुळे काय होतं की नुसतंच जे पूर्वीचं जे होतं की नुसतं बाईंनी शिकवायचं आणि ते मुलांनी त्याचं लर्निंग जी होती, वर्गातल्या फळ्याची जागा आता स्मार्ट बोर्डनी घेतलेली आहे. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. बालदिन विशेष या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. बालपणीच्या गमती जमती अजून त्यातली एक हसते. बालपणीच्या गमती जमती अजून त्यातली एक हसते. पुस्तकातले मोर पिसते, गालावरुनी ओघळते. असं हे बालपण. आणि बालपणात शाळेतल्या गमती म्हणजे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग. आज बालदिन आहे आणि बालदिनानिमित्तानं आज आपण चर्चा करणार आहोत. खरं तर या शाळेचं किंवा या शाळेतल्या शिक्षकांची अशी वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, कारण या शाळेतले सगळेच विद्यार्थी, बहुतांश विद्यार्थी आज राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रामध्ये आपलं नाव, अतिशय महत्त्वाचं विधान आहे, आपलं नाव कोरलेल्या अशा विविध विभागामध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवत आहेत. अशा शाळेच्या मुख्याध्यापक म्हणजेच छबिलदासच्या मुख्याध्यापिका अर्चना अहिरे आज आपल्यासोबत बालदिन या विशेष कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. अर्चनाताई, तुमचं मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. लोकशाही चॅनलने मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे शतशः आभार आणि तुम्हाला आणि तुमच्या टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तसंच आजच्या बालदिना दिवशीही तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ही दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर आमच्या चॅनलची यावर्षीच्या दीपावलीची थीमच अशी आहे की सकारात्मक विचारांची दीपावली. म्हणजे पणती असो किंवा स्वप्न, हे तेवत राहणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्याकरता तुमचे सकारात्मक विचारच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जात असतात आणि त्याच विचारांचा आम्ही दीपोत्सव साजरा करतोय आणि याच निमित्तानं बालदिन सुद्धा आहे, त्यामुळे अर्थात चर्चा याची तर होणारच आहे. अर्चनाताई, तुमची शाळा, तुमच्या शाळेतले विद्यार्थी, तुमच्या शाळेतले शिक्षक यांना अशी वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. छबिलदासचा विद्यार्थी किंवा छबिलदासची विद्यार्थिनी, छबिलदासच्या बाई असं म्हटलं की त्या नावातच सगळं आलं. आज तुमच्या शाळेनं महाराष्ट्राला अनेक नामवंत कलाकार दिलेले आहेत, क्रिकेटपटू दिलेले आहेत, साहित्यिक दिलेले आहेत. सध्या तुमची शाळा कालौघात बदललेली सुद्धा आहे, नवनव्या टेक्नॉलॉजीसुद्धा आल्यात. थोडंसं त्याबद्दल सांगा. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूल ही खूप जुनी शाळा आहे. शाळेला 132 वर्षाची परंपरा आहे. गोना अक्षीकर जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी ह्या शाळेची स्थापना, इंग्रजांच्या काळातली ही स्थापना आहे, त्याच्यामुळे त्यावेळेला इथल्या मुलांना शिक्षण मिळावं किंवा इथल्या मजूर कामगारांना शिक्षण मिळावं, हा त्याचा मागचा उद्देश होता. आणि आमच्या शाळेची टॅगलाईन जी आहे, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. तर आम्ही क्रिया करतो, नुसतं बोलत नाही. आज काळाच्या बदलत्या अनुषंगाने आमची शाळाही बदललेली आहे. आज स्मार्ट टेक्नॉलॉजी आलेली आहे. तर आज माझ्या शाळेत प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे, स्मार्ट टीव्ही आहे, ज्याच्यामुळे काय होतं की नुसतंच जे पूर्वीचं जे होतं की नुसतं बाईंनी शिकवायचं आणि ते मुलांनी त्याचं लर्निंग जी होती, वर्गातल्या फळ्याची जागा आता स्मार्ट बोर्डनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे काय झालं की तो एक इंटरेस्ट जो मुलांचा आहे, जी आवड आहे, ती आणखीन द्विगुणित झालेली आहे. आणि अतिशय उत्तम पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून शिक्षण हे होतंय. बऱ्यापैकी लर्निंग बाय डुईंग हे जे आपण हल्ली बऱ्याच वेळा ऐकतो, ते आमच्या शाळेत प्रकर्षाने केलं जातं. प्रत्येक विषयाला आम्ही प्रॅक्टिकली ते करून दाखवतो. अगदी भाषेचा धडा म्हटला तो सुद्धा आम्ही ड्रॅमॅटायझेशन किंवा रोल प्ले अशा पद्धतीने करतो.
सायन्सच्या एक्सपेरिमेंट्स आहेत त्या पण आम्ही प्रयोग डे टू डे जे आपण रोजच्या जीवनात जे वापरतो त्याचा वापर करून, म्हणजे एक सोपं उदाहरण घ्यायला गेलं तर ह्युमन स्केलेटन. तर हे जर शिकवायचं असेल तर माझ्या टीचर्स आपले इयरबड्स असतात ना, त्या इयरबड्सचा उपयोग करून त्याचं प्रोजेक्ट तयार करतात. किंवा क्ले जो मुलांना अतिशय सोयीस्करपणे वापरता येतो, तो क्ले, त्या क्लेचा वापर करून डायजेस्टिव्ह सिस्टम कशी बनवता येईल हे ते ॲक्च्युली करून बघतात. त्याच्यामुळे काय होतं की एकतर प्रत्येक अवयवाचा रंग हा पण कसा वेगळा असतो हे त्या क्लेमार्फत आम्हाला मुलांना शिकवता येतं. तर असं सगळं वेगळेपणा जपून आम्ही इथे शिक्षण करतो. आजच्या काळाची जी गरज आहे खरंय, त्या गरजेप्रमाणे आम्ही बदललेले आहोत. निश्चित. आणि ते म्हणतात ना की कालौघात जर तुम्ही बदलला नाहीत तर तुम्ही टिकणार नाहीत. शेवटी संस्कृती ही तशीच असते, ती प्रवाहित असते, प्रत्येक काळाबरोबर ती बदलत जात असते. आज बालदिन आहे आणि मुलांना घडवण्यासारखं उत्तम कार्य नाही, कारण ही मुलंच आपल्या देशाचं भविष्य आहे. ही मुलंच आपला देश घडवणार आहेत पुढे जाऊन. त्यामुळे अतिशय मोलाचं खरं तर तुम्ही काम करताय. केवळ मुलांनाच नाही तर शिक्षकांना सुद्धा हँडल करताय, कारण एक मुख्याध्यापिका म्हटल्यावर एक मोठी जबाबदारी असते. त्याच अनुषंगानं मला हा मुद्दा विचारावासा वाटतोय की बालदिन केवळ आज आपण विविध कार्यक्रम आयोजित करून किंवा मुलांच्या संगोपनाबद्दल, विद्यार्थ्यांच्या जडणघडणी संदर्भात चर्चा करून चालणार नाही, तर त्या रोपाला रोज तुम्ही मशागत केली पाहिजे, त्या रोपाला रोज तुम्ही पाणी घालणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून छबिलदासमध्ये काय प्रयत्न होत आहेत? तुम्ही बोलता ते बरोबर आहे. बालदिन हा एकच दिवस नाही करता येत. तो ज्या दिवशी मूल शाळेत येतं त्या दिवशी तो त्याचा दिवस. खरंय. त्याच्यामुळे त्याच्यासाठी जे काय आता काय झालंय, पूर्वी कसं होतं, पूर्वी बाई जे शिकवायच्या किंवा छडी लागे छमछम बरोबर, हा प्रकार होता. आता तसं झालेलं नाहीये. आता काळ बदलला आहे. आम्हाला थोडंसं मुलांच्या ओघाने घ्यावं लागतं, त्यांची सायकोलॉजी समजावी लागते. आज जर का समजा रोज माझं बागडणारं मूल आज जर अचानकपणे शांत बसलं तर ते का शांत बसलंय, आज काय झालंय त्याच्याबरोबर, ह्या गोष्टीचा आम्ही खोलात जाऊन विचार करतो. अच्छा. आणि मग त्याप्रमाणे आता मी तुम्हाला एक छानसं उदाहरण देते. एक दिवस असंच झालं, एक मुलगी माझ्याकडे खूप रडत आली आणि मी म्हटलं काय झालं, तुला दुखतंय का पोटानं? तर ती म्हणाली की नाही, मला घरी जायचंय. तर मी म्हटलं तुला का घरी जायचंय? तर नाही, मला घरी जायचंय. तर मी म्हटलं अगं काहीतरी कारण असेल. तर ती म्हणजे मुलं इतकी निरागस असतात आणि ती आमच्याशी जास्त वेळ आमच्याबरोबर असल्यामुळे ती आमच्याशी कनेक्टेड कशी असतात बघा. तिने मला सांगितलं मी ना अर्धवटच जेवून आली आहे, मला ते जेवून पूर्ण करून यायचंय. तर मी म्हटलं की बरं आपण एक काम करूया, म्हणजे असं मुलं कुठच्या विषयाने डिस्टर्ब्ड असतील हे काहीच सांगू शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्यावेळेला आम्हाला त्या गोष्टींचा विचार करावा लागतो की काय आहे. बरं, माझ्याकडे सगळ्या टीचर्सना एक गोष्ट मी सांगितलेली आहे की जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फाची पिशवी, ह्या 2 गोष्टी घेऊनच वर्गात जायचं. आणि माझी शाळा आहे ना ती अपग्रोईंग स्कूल आहे, म्हणजे आता आम्ही 5वी पर्यंतच आहोत. त्याच्यामुळे त्या टीचर्स पण ज्या आहेत, माझ्याकडे ज्या शिक्षिका आहेत त्या पण सगळ्या यंग आहेत, एन्थुझियास्टिक आहेत. त्यांच्याकडेही वेगवेगळ्या आयडियाज असतात. मग त्या आयडियाज माझ्याकडे घेऊन येतात. मला जर वाटलं की नाही ह्याच्यात मुलांचा फायदा आहे तर मी मग कुठच्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. काय आता मुलांचं भावविश्व नेमकं काय आहे? मोबाईलच्या पलीकडे मुलं विचार करतायत, मुलं आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करतायत, काय मुलं सध्या करतायत काय? चांगला प्रश्न आहे, कारण कोविडच्या काळात काय झालं, मुलं घरात कोंडली गेली होती. त्याच्यानंतर मग ती हळूहळू शाळेत यायला सुरुवात झाली आणि एक दिवस असा आला की कंप्लीट अटेंडन्स फिजिकल शाळा चालू झाल्या. आता बरीच मुलं काय झालं की ॲडजस्ट करायला त्यांनी वेळ घेतला. तर आमच्या असं लक्षात आलं की नाही, ह्याला सगळ्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे.
तर आम्ही काय केलं, छबिलदासमध्ये आम्ही एक गोष्ट मात्र बघतो की जेवढा मुलांना फायदा होईल त्याचा जास्तीत जास्त विचार केला. आम्ही काय केलं, आम्ही सिलेबस बाजूला ठेवलं अच्छा. आणि आम्ही परत झिरोला गेलो. म्हणजे अगदी पहिली दुसरीच्या मुलांना सुद्धा आम्ही, कारण त्यांनी ती 2 वर्ष कोविड ऑनलाईन गेलं होतं आणि ऑनलाईनमध्ये तसं बघावं तर तेवढं शिक्षण झालं नाही. मग त्या मुलांचा बेसिक वीक राहिला म्हणून आम्ही काय केलं, आम्ही सिलेबस बाजूला ठेवलं आणि आम्ही पुन्हा ABCD पासून सुरुवात केली. अच्छा. म्हणजे आमचं अगदी 6-7 महिने जवळजवळ त्याच्यामध्ये ओके. सिलेबस न करण्यामध्ये गेले. पण आम्ही काय केलं, आम्ही त्या मुलांचा बेस, पाया जो असतो खरंय. तोच जर का नीट वीक राहिला तर मुलं पुढे नाही हे करू शकत. तर आम्ही ते न करता आम्ही पहिला पाया त्यांचा परत भक्कम करून घेतला. मुलांचं भावविश्व हे केवळ शाळा, मित्रमैत्रीण, आपल्या बाई किंवा आपल्या मॅडम हेच नाही आहे, तर घर, पालक, आपला आसपासचा परिसर, या सगळ्याचा परिणाम त्या मुलांवर होत असतो. आणि विशेष म्हणजे बाल्यावस्थेत कळत नाही की काय योग्य आणि काय अयोग्य. अशा वेळेला काय निवडायचं हे सांगणं फार गरजेचं असतं, किंवा हे सांगणारी व्यक्ती योग्य वेळेत भेटणं फार गरजेचं असतं. त्या अनुषंगानं तुम्ही आमच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा आणि विशेषत्वानं त्यांच्या पालकांना काय सांगू पाहताय? अतिशय योग्य आणि चांगला प्रश्न आहे हा. बघा, पूर्वी कसं होतं की आईवडिलांना वाटायचं की मी जे सांगते तेच मुलांनी करायला हवं. आज हे बदललेलं आहे. म्हणजे आज मुलं त्यांना काय करायचंय हे त्यांचा रिसर्च ते ऑलरेडी करून ठेवतात. म्हणजे त्यांना कुठच्याही फील्डमध्ये जर जायचं असेल तर त्याला काय काय लागतं हे सगळं. तर माझं असं म्हणणं आहे की आजच्या पालकांनी स्वतःची स्वप्न त्यांच्यावर न थोपवता त्यांना काय हवं आहे हे जाणून घेऊन त्यांना त्या दिशेला बरोबर योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे. आता काय होतं, मुलं बरीच वेळा आमच्याकडे जास्त वेळ असतात, त्याच्यामुळे आम्हाला त्या मुलांमध्ये काय टॅलेंट आहे हे जास्त लवकर कळतं. तर मग आम्ही कधी कधी पेरेंट्सना हे गायडन्स देतो की बाबा, तुमच्या मुलामध्ये ही क्वालिटी आहे, ही क्वालिटी तुम्ही डेव्हलप करा. हे त्याला जर त्या ह्याच्यामध्ये जायचं असेल तर त्याला तुम्ही त्या, म्हणजे आपण म्हणतो ना की जर आंब्याचं झाड लावायचं आहे आणि त्याला जर फळं जर चांगली आणायची आहे तर त्याला खतपाणी चांगलं घातलं पाहिजे, मशागत चांगली झाली पाहिजे. तर ते हे मशागतीचं काम आहे ना, हे पालकांनी व्यवस्थितपणे केलं पाहिजे. बघा, आज करिअर ओरिएंटेड पेरेंट्स आहेत, त्यांना त्यांचं करिअरही तितकंच महत्त्वाचं आहे. पण म्हणून आपण मुलांकडे दुर्लक्ष करायचं हे असं होत नाही. खरंय. तुम्ही शाळेत घातलंय, त्याला क्लासला घातलंय, सगळं मान्य आहे. पण तरी सुद्धा एक आई वडील म्हणून त्यांच्याकडे बघणं हे पालकांचं कर्तव्य आहे. म्हणजे असं सोडून नाही देऊन चालत. बरोबर. किंवा एक सर्टन जेव्हा बाल्यावस्था असते, म्हणजे अगदी तुम्हाला सांगते 8वी 9वी 10वी पर्यंत मी म्हणते पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष हे द्यायलाच पाहिजे. तुम्ही फार सुरेख उदाहरण दिलं, म्हणजे शेतकऱ्याचं, की नुसतं बी पेरून चालणार नाही, तर ते कसं उगवतंय, ते व्यवस्थित वाटेनं उगवतंय का हे पाहणं आपली जबाबदारी असते. शेवटी पालकत्व ही सुद्धा एक कला आहे आणि ती कला प्रत्येकाला येणं नितांत गरजेचं आहे. अशातही आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि त्याहून महत्त्वाचं इतकी मोलाची माहिती दिली, तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. कारण नुसत्या मावसाला हा प्रत्येक बाळ म्हणूया आपण किंवा विद्यार्थी हे मावसाचा गोळा असतो. त्याला आकार द्यायचा असेल तर मात्र आपला विचार पक्का असणं फार गरजेचं आहे. तरच तो विद्यार्थी, आजचा विद्यार्थी उद्याचा मात्र सुजाण नागरिक घडणार आहे. त्यामुळे सगळ्यांनीच एकत्रित येत प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हेच बालदिनाच्या निमित्तानं आज अर्चनाताईंनी सुद्धा आपल्याला सांगितलं. त्यामुळे अर्थात आत्ता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या मैत्रिणीसह, एका नव्या चर्चेसह. तोवर पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.